आत्ता जे आज नवीन प्रस्तावित सरकार होतं ते हद्दवाढीच्या बाजूचं सरकार दिसते, पण खऱ्या अर्थानं हद्दवाढीला पर्याय म्हणून ऑगस्ट 2017मध्ये कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण स्थापन केलं होतं आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून 42 गावांचा परिपूर्ण विकास करायचा आणि मग हद्दवाढीचा विषय घ्यायचा अशी एक संकल्पना त्यावेळेच्या तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादांनी मांडली होती आणि ते स्थापनही झालं. पण गेल्या 7 ते 7.5 वर्षामध्ये 1 रुपया प्राधिकरणाच्या माध्यमातून या गावांना मिळालेला नाही आणि मग हद्दवाढ आता करू पाहतात काही नवीन आमदार असतील किंवा नवीन होणारे मंत्री असतील, त्यांची इच्छा की हद्दवाढ करावी अशी. पण मला एकच प्रश्न या ठिकाणी निमित्तानं विचारायचा त्यांना की कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण नाही, सांडपाण्याचं व्यवस्थापन नाही, जयंती नाला असेल, दुधाळ नाला असेल, त्यांच्यावर थेट पंचगंगेत त्यांचं पाणी मैला मिसळीत पाणी मिसळतंय. पंचगंगा प्रोसेस करण्याचं काम मोठं करतायत. कचऱ्याची व्यवस्थापन त्यांच्याकडे अजिबात नाही. या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरे डोंगरच्या डोंगर साठलेत. म्हणजे मुळात अजून उपनगरांची दयनीय अवस्था आहे, सांडपाण्याची व्यवस्था नाही. मुळात अजून कोल्हापूर महानगरपालिका फुलफिल नाही, ते अजून सक्षम नाहीत, ते स्वतःचा विकास स्वतः करू शकत नाहीत. मग मला सांगा, आत्ता जे 64 चौरस किलोमीटर क्षेत्र असणार महानगरपालिकेचं उद्या हद्दवाढ झाल्यानंतर 18 गावांचं 19 गावांचं जवळजवळ 200 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ होणार आहे. म्हणजे तिप्पट क्षेत्रफळ वाढणार आहे आणि निधी मात्र 1.5 वाढणार आहे. म्हणजे समजा एक 10 कोटी असेल 15 कोटी येतील किंवा 50 कोटी असेल 75 कोटी येतील, पण क्षेत्रफळ मात्र या ठिकाणी तिप्पट वाढणार आहे. म्हणजे 200 चौरस किलोमीटर होणार आहे. त्यामुळे क्षेत्र या नवीन वाढीव क्षेत्राचा विकास करणं कदापि शक्य नाही. फक्त आमची महसुली गावं आमच्यातनं उत्पन्न मिळवायचं आणि मुख्य शहराचा विकास करायची भूमिका या ठिकाणी काही लोकांची दिसते. त्यामुळे आमचा या ठिकाणी ताकदीने विरोध राहील. आमची मागणी आहे की तत्कालीन पालकमंत्र्यांनी आपण जाहीर केलं होतं की आम्ही चंद्रकांतदादांनी की आपण प्राधिकरणाला निधी देऊ, तर आम्हाला भरघोस निधी द्यावा, आमचा विकास करावा आणि त्यानंतर मग आम्ही या बाबतीत विचार करू शकतो. पण सध्या तरी आमचा हद्दवाढीला तीव्र विरोध होता आणि राहील.